नमस्कार. आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळ वतीने महिलांसाठी दरवर्षी जो आम्ही खेळ आयोजित करतो, नारळ लढवण्याची स्पर्धा, यंदा देखील आम्ही ती करत आहोत. यंदा मंडळाचं 11वं वर्ष आहे आणि यावेळी देखील आपल्या मालवणमधील तसेच सिंधुदुर्गमधील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं काही महिला देखील या ठिकाणी ही स्पर्धा खेळायला येणार आहे. सर्व महिला वर्गाच्या प्रोत्साहनामुळेच ही स्पर्धा मोठ्या स्वरूपात आज मालवण बंदर जेटी येथे होत आहे. एक वर्ष पाहता हे 11वं वर्ष यंदा आहे आणि यावर्षी देखील आमच्या सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील आणि ही भव्य दिव्य स्पर्धा यशस्वी करतील असं आम्ही सर्वांना विनंती करतो की सर्व महिलांनी या स्पर्धेत यावं. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक जे आहे ते आहे दरवर्षीप्रमाणे महिलांना सोन्याची नथ आणि हक्काची जी त्यांची पैठणी असते, त्यासोबत यंदा आम्ही फ्रीज प्रथम क्रमांकाला बक्षीस लावलेलं आहे. म्हणून प्रथम क्रमांकाला फ्रीज, सोन्याची नथ आणि पैठणी हे बक्षीस आहे. त्यासोबत आर्या हेल्थ क्लबतर्फे त्यांना काही हेल्थ किट दिली जाणार आहे. तसेच 10 लाखाचा विमा देखील आहे. द्वितीय क्रमांक आहे, दुसरी जी उपविजेता होईल त्या महिलेस पैठणी आहे, त्याचप्रमाणे सोन्याची नथ देखील आहे आणि यंदा जे आम्ही वाढीव बक्षीस लावलेलं आहे ते म्हणजे मिक्सर आहे. असं मिळून मिक्सर, सोन्याची नथ आणि पैठणी हे उपविजेत्या महिलेला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आर्या हेल्थ क्लबतर्फे त्यांना फिटनेस किट देण्यात येणार आहे. तसंच 10 लाखाचा विमा देखील देण्यात येणार आहे. याचप्रमाणे सेमीफायनलच्या दरम्यान जे तृतीय आणि चतुर्थ राहतात त्यांना दरवर्षीप्रमाणे चांदीची पैजण, पैठणी आणि यावर्षी एक वाढीव बक्षीस आहे कुकर, तो देखील आम्ही देणार आहोत. तसेच 4थ्या नंबरचे जे बक्षीस आहे ते पैठणी, चांदीची पैजण आणि गॅस शेगडी आहे. अशी 4 बक्षिसं मंडळाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत. दरवर्षी जी बक्षिसं असतात, सोन्याची नथ असते, चांदीची पैजण असते आणि पैठणी असते, त्यामध्ये वाढीव यंदा फ्रीज, मिक्सर, कुकर आणि गॅस शेगडी म्हणजे आमच्या माता भगिनींना ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत त्या आहेत. आणि सोबत आमच्या मुनगेकर मॅडम ज्या आहेत, ज्या फिटनेस संदर्भात ट्रेनिंग देतात, त्याचं ऑनलाईन ट्रेनिंग देखील सर्वांना देण्यात येणार आहे. यासोबत प्रथम 2 महिलांना विजेत्यांना 10 लाखाचा विमा देखील देण्यात येणार आहे. माझ्यासोबत नेहमी आमच्या सक्रिय असणारे या ठिकाणी देवानंद लुडबे आहेत, मानगावकर मॅडम आहेत, खंदारे मॅडम आहेत, मुनगेकर मॅडम आहेत, धुरी मॅडम आहेत, आमच्या पाडगावकर वहिनी आहेत, मेथर मॅडम आहेत आणि आमच्या सल्लागार मंडळाच्या ॲडव्होकेट अमृताजी आहेत. आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा खेळत आहोत आणि या स्पर्धेला देखील आता नावलौकिक मिळालेलं आहे. तसेच आमच्या या स्पर्धेमध्ये ज्या महिला दरवर्षी खेळतात आणि प्रथम क्रमांकाने विजेत्या होत आहेत, या महिलांसाठी आम्ही विशेष प्राधान्य म्हणून हा 9 ग्रॅम सोन्याचा हार देखील इथे लावलेला आहे.
ज्या महिला प्रथम क्रमांकाने विजेत्या झालेल्या आहेत अशा 1-2 महिला आहेत ज्या 2-2 वेळा इथे विजेत्या झालेल्या आहेत. त्या तिसऱ्यांदा जर विजेत्या झाल्या कधीही, पण 3 वेळा जेव्हा विजेत्या होतील या स्पर्धेत आमच्या या मंडळाच्या स्पर्धेमध्ये, त्यावेळी हा 9 ग्राम सोन्याचा हार त्यांना विशेष प्राधान्य म्हणून आमच्या मंडळाच्या वतीनं देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नारळ आम्ही महिलांना खेळायला देणार आहोत, ते मोफतच देत आहोत. यंदा देखील महिला आमच्या माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं. येत्या गुरुवारी 27 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता मालवण व्यापारी संघाच्या वतीने जो समुद्राला नारळ अर्पण करण्यात येतो, हा नारळ अर्पण केल्यानंतर याच ठिकाणी बंदर जेटी येथे ही स्पर्धा खेळवण्यात येईल. आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आमची विनंती.